तर जय श्रीराम मंडळी, सकाळी सकाळीच मोटर चालू करायची म्हणून शेतात पोहोचलो होतो. थंडी वाजू नये म्हणून पहिलं ते शेकून घेतलं. पाला पाचोळा सारा स्टार्टर बशी तर पोहोचलो होतो, पण बघितलं तर एक पीस कमी होता. जुगाड करून मोटर तर चालू केली होती, पण मोटरनं पाणी ओढलं का नाही चेक करण्यासाठी बेंडाबाशी पोहोचलो. आपण मोटर चालू केली म्हणल्यावर डायरेक्ट तिनं पाणी ओढायलाच पाहिजे, आणि तिनं ओढलं पण बरं का. मग आपलं फिल्टर पहिले जाम व्हायला होतं म्हणून डायरेक्ट त्याला पहिले बाटली भरून घेतली. फिल्टर धुणं तर बाजूलाच राहिलं, पण पेटवलेला जाळ विझवणं आवश्यक आहे, नाही तर आपलं शेत जळून खाक होईल पुरं. सगळं विजून तर घरी निघालो होतो, पण मित्राचा आपल्याला सकाळीच फोन आला होता, आपल्याला देऊळगाव राजाला जाणं थोडं काम आहे म्हणून. मित्राच्या कामासाठी नाही म्हणत नाही बरं का आपण, म्हणून रेडी होऊन डायरेक्ट त्याच्या संग गाडीवर निघालो होतो. आता गाडी चालवायची म्हणल्यावर तिच्यात पहिलं पेट्रोल टाकणं इम्पॉर्टंट आहे ना. ते जर का टाकलं नाही ती कुठं गुलीगत धोका देते, म्हणून 300 रुपयाचं डायरेक्ट पहिलं पेट्रोल टाकून घेतलं. पेट्रोल टाकीत पलटक नाही ते काही चेक केलं नाही बरं का. भरोसा आहे आपला त्याच्यावर पेट्रोल टाकलं म्हणून त्या ना. पेट्रोल टाकून जंगल पार करून डायरेक्ट टेंभुर्णी पार केली होती. जंगल टेंभुर्णी वगैरे सगळं पार करून देऊळगाव राजात पोहोचलो होतो. आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती म्हणून सगळं वातावरण भगवं झालं होतं बरं का. महाराजांच्या जयंतीचा जरा वेगळा जल्लोष असतो बरं का माणसाच्या मनात. डायरेक्ट इतकी आतुरता लागेल असते किती दिवसाची की आपल्या महाराजांची जयंती ना आपल्याला ती मोठ्या जल्लोषात साजरा करणे म्हणून. सध्या आता उन्हाळ्याचं सीझन चालू झालं होतं बरं का. आता मित्र म्हणे लय गरम उरायला, पहिले ऊसाचा रस पिऊन घे म्हणे आपण. मग काय मित्राचा शब्द मोडायला चालतो का. मग बसलो रस प्यायला, रस वगैरे पिला. त्याला म्हणलं धर भाऊ तुला पार्सल चाल बरं. आम्ही तर चाललो बरं का आता घराकडे, पण तुम्ही ते फॉलो करायचं विसरू नका बरं का आज. तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.